जय शिवराज शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। आता नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता व PM किसान योजनेचा 19 हप्ता या संदर्भामध्ये मोठी अपडेट ही आली आहे आणि राज्य शासनाकडून 13 डिसेंबर 2024 ला एक GR देखील निर्गमित करण्यात आला। त्यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा देखील होणार आहे। आता ज्या शेतकऱ्यांना राज्यातील 90,50,000 शेतकऱ्यांना या योजनेद्वारे PM किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयाचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये DBT मार्फत हा जमा होतो आणि त्याच योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्या योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाने मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन यामध्ये आमूलाग्र बदल करण्याची देखील घोषणा केली आहे। त्यासंबंधी देखील GR देखील काढलेला आहे। आता नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि PM किसान योजनेचा आता 19 हप्ता या हप्त्या संदर्भामध्ये मोठी ही अपडेट आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ हा संपूर्ण बघावा ना। या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये नमो व PM किसान योजनेअंतर्गत राज्य शासनाने 6,000 रुपये या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे काम PM किसान योजनेचा हप्ता आहे 2019 पासून वितरित करण्यास सुरुवात केलेली आहे। आता या निवडणुकीमध्ये नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून 3,000 रुपये वाढ करून या 6,000 रुपयाचा हप्ता हा एकूण आता समोरील आठवड्यामध्ये हा 9,000 रुपयाचा हप्ता हा 3,000 रुपये वाढ केल्यानं आता शेतकऱ्यांच्या खात्यावर वार्षिक हप्त्याची रक्कम हे 9,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होईल। पण आता कित्येक शेतकरी या नमो शेतकरी योजनेचे जे काय पात्र लाभार्थी आहे त्या काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील वर्ग न झाल्याचे देखील बहुतांश शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे। आता त्या शेतकऱ्यांना कोणती अडचण आहे व ते शेतकरी डायरेक्ट जिल्हाधिकारी मार्फत किंवा राज्य शासनाच्या प्रतिनिधी मार्फत त्यांच्याकडे दाद मागू शकत नाही किंवा त्यांचा जो काही येणारा हप्ता आहे तो काही तांत्रिक बाबीमुळे अडकला जातो। तर त्यासाठी एकाही शेतकऱ्याचं, सामान्य शेतकऱ्याचं किंवा शेवटच्या शेतकऱ्याचं काम किंवा या हप्त्यापासून तो वंचित राहणार नाही, यासाठी 13 डिसेंबर 2024 रोजी राज्य शासनाने GR निर्गमित केला। त्यामध्ये 411 राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी 411 मनुष्यबळाचं हे संख्याबळ आता या योजनेमध्ये काम करण्यासाठी GR देखील निर्गमित केला। तर ते संख्याबळ जे काय मनुष्यबळ 411 त्यांची भरती करून त्यामध्ये आता ज्या तालुका लेवलवर, गाव लेवलवर ज्या शेतकऱ्याची अडचण आहे त्या शेतकऱ्याची अडचण तांत्रिक बाबी काय, त्यांच्या EKYC झाली की नाही, किंवा बँकशी आधार कार्ड हे लिंक आहे की नाही, किंवा आधार सेटिंग झाली का नाही, त्या संदर्भामध्ये मोठी हे पडताळणी करून त्या मनुष्यबळाद्वारे या ज्या काही शेतकऱ्यांचे रखडलेला हप्ता आहे, ज्या शेतकऱ्यांना 2 हप्ते आले नाही, ज्या शेतकऱ्यांना 3 हप्ते आले नाही, ज्या शेतकऱ्यांना PM किसानचा योजनेचा हप्ता आला नाही किंवा कोणत्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2-2, 3-3 हप्ते रखडलेले आहे, तर ते कशामुळे त्याची पारदर्शकता करण्यासाठी व त्या शेतकऱ्यांचं कोणताही एकही हप्ता राज्यातील शेतकऱ्यांचा रखडला गेला नाही यासाठी या मनुष्यबळाची ही भरती ही योजना ही अंमलात आणलेली आहे। त्यामुळे शासन GR देखील निर्गमित आला। त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक गावातील शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहे अशी राज्य शासनाची भूमिका आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये नमो शेतकरी व PM किसान योजनेपासून कोणतीही तांत्रिक अडचण असल्यास तर जे काय भरती झाल्यानंतर तालुका कृषी कार्यालयाला एक अधिकारी असतो, त्यामार्फत आपण त्यांना आपली जी काय अडचण आहे किंवा आपलं जे स्टेटस आहे ऑनलाईन स्टेटस चेक करून ते तात्काळ तिथल्या तिथं ती समस्या निकाली काढण्याचं काम यांच्यामार्फत होणार आहे। त्यामुळे आता PM व नमो शेतकरी योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्यांना हा मोठा दिलासादायक बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।